निफाड परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल. कसबे सुकेणे येथे योगेश कृषीच्या नव्या शाखेचा शुभारंभ. शेतकरी बांधवांना दर्जेदार कृषी साहित्य आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने योगेश कृषीच्या चौथ्या शाखेचे कसबे सुकेणे येथे मंगळवार दिनांक 16 जून रोजी उत्साहात उद्घाटन करण्यात आले. गेल्या 4 दशकांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या नव्या शाखेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध कृषी सेवा स्थानिक पातळीवर मिळणार आहे. या शाखेचे उद्घाटन गुरुमाऊली श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज अण्णाबाबा यांच्या हस्ते झाले. सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू झालेल्या कार्यक्रमाला शेतकरी, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी बोलताना संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके तसेच आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या 40 वर्षात शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच संस्थेचा विस्तार शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे समाधान आणि विश्वास हेच आमच्या कामाचे बळ आहे. कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती आणि गुणवत्तापूर्ण सेवा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी योगेश कृषीच्या या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण भागातील कृषी विकासासाठी अशा सेवा केंद्रांची आवश्यकता अधोरेखित केली. नव्या शाखेमुळे निफाड तालुक्यासह आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 40 वर्षांच्या सेवेनंतर चौथ्या शाखेच्या रूपाने योगेश कृषीने विस्ताराचे आणखी एक पाऊल टाकले असून शेतकरी हिताला प्राधान्य देत कृषी क्षेत्रात योगदान देण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी इथे आलो आहे कसबे सुकेना तालुका निफाड आणि आज भव्य दिव्य अशा योगेश कृषी उद्योग यांची चौथ्या ब्रँचचं उद्घाटन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 40 वर्षाची परंपरा असलेले पारदर्शक व्यवहार, गुणवत्तापूर्ण उत्पादने एवढं पहिल्या जनरेशनपासून म्हणजे आता 3ऱ्या जनरेशनपर्यंत हा व्यवसाय जातोय आणि अतिशय चांगलं नाव कमवलेलं आहे. अगदी पारदर्शकपणे शेतकऱ्यांना ते सेवा देत आहेत. अशा आज म्हणजे जसं सिद्धपिंपरीपासून मोहाडी, त्यानंतर लासलगावमध्ये, त्यानंतर चौथी शाखा जी आहे ती कसबे सुकेनेमध्ये आलेली आहे. आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं नॅशनल, मल्टीनॅशनल, डोमॅस्टिक, लोकल अशा सगळ्या ब्रँडेड खतं असतील, PGR असतील, बाकीचे सगळ्या प्रकारचे तणनाशकं असतील, फर्टिलायझर्स असतील, या सगळ्या खतांचं एक दालन म्हणजे योगेश कृषी उद्योग कसबे सुकेने. म्हणून परिसरातील जेवढे आपले शेतकरी बांधव असतील त्यांनी सर्वांनी योगेश कृषी उद्योगला येऊन नवनवीन उत्पादनांची माहिती घ्यावी. तुम्हाला सगळ्याच उत्पादने इथे अवेलेबल होतील. म्हणून आज बाळासाहेब जाधव जे आहेत ते आपल्या आनंद ॲग्रो केअरचे गेल्या 16 वर्षापासूनचे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि आनंद ॲग्रो केअरचा सुद्धा व्यवसायामध्ये त्यांचा मोठा खारीचा वाटा आहे. त्यांचे सर्व फॅमिली आहे आणि या उद्योगामध्ये त्यांनी गेले 4 दशक म्हणजे 40 वर्ष घातलेले आहेत. त्या सर्वांना पूर्ण जाधव परिवाराला आनंद ॲग्रो केअर परिवारातर्फे नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी घनश्याम हेमाडे. कृषी क्षेत्रामध्ये योगेश कृषी सेवा केंद्र हे एक आता ब्रँड झालेलं आहे. हे अग्रगण्य नाव आता फक्त निफाड तालुका पुरतं सीमित राहिलेलं नाहीत. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक ब्रँड. हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे शेतकऱ्यांचा. उत्तम सेवा, क्वालिटी आणि क्वांटिटी हे त्यांचं जे ध्येय आहेत हे त्यांनी साध्य केलं आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा त्यांच्यावर आता पूर्ण विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळं ते फक्त केवळ आम्ही एक नातेवाईक म्हणून नव्हे, पण त्यांचा हा जो योगेश कृषी सेवा केंद्राचा जो परिवार आहे हा संपूर्ण निफाड तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी त्यांनी संघटित केलं आहे. अनेक संकटं आली, त्या संकटांवर मात करत, संघर्ष करत त्यांनी आज लासलगाव, पिंपरी सय्यद, मोहाडी आणि ही चौथी शाखा जी आहेत कसबे सुकेने येथे त्यांनी आज या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे. हिंगलाजनगर ग्रामपंचायतीच्या वतीनं, निफाड तालुका सरपंच सेवा संघाच्या वतीनं
राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची घोडदौड जी आहेत ही घोडदौड त्यांची सुरू राहावी अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.